सबसे देशवासियों से आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टालें। पंतप्रधान मोदी म्हणतात म्हणून जर भारतीयांनी पूर्ण 1 वर्ष सोनं खरेदी करणं बंद केलं तर भारताला नेमका काय फायदा होईल त्यासाठी हे पहिला समजून घ्या। जेव्हा तुम्ही एखाद्या ज्वेलरकडून 10 ग्रॅमची सोन्याची चेन खरेदी करता तेव्हा तुमचे पैसे ज्वेलरकडे जातात। ज्वेलर ते पैसे होलसेलरला देतो आणि होलसेलर ते इम्पोर्टरला देतो। त्यानंतर तो इम्पोर्टर ते रुपये RBI कडे घेऊन जातो, बदल्यात डॉलर खरेदी करतो आणि ते डॉलर स्वित्झर्लंड किंवा दुबईमधील पुरवठादारांना पाठवतो। या संपूर्ण प्रक्रियेतून एक गोष्ट स्पष्ट होते, तुमच्यासाठी ती सोन्यातील गुंतवणूक असते पण देशासाठी तो डॉलरमधला खर्च असतो। म्हणजेच आपण आपल्या पैशाद्वारे परदेशी देशांना फायदा पोचवत असतो। आता मुख्य मुद्दा असा की भारतात सोन्याचं उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात होतं, म्हणून भारतीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताचं सुमारे 40% सोनं स्वित्झर्लंडमधून, 16% UAE मधून आणि 10% दक्षिण आफ्रिकेमधून आयात केलं जातं आणि त्याच्या बदल्यात आपण त्यांना डॉलर देतो। त्यामुळे आपल्या देशाचा परकीय चलनसाठा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह कमी होत जातो। यावर्षी भारताने जवळपास 72 अब्ज डॉलर्सचं सोनं आयात केलं आहे। गेल्या वर्षी हा आकडा 58 अब्ज डॉलर्स होता, त्याच्या आधी 45 अब्ज डॉलर्स आणि त्याआधी फक्त 35 अब्ज डॉलर्स। पण इथे एक गोष्ट मजेशीर आहे, प्रमाणाच्या दृष्टीने पाहिलं तर भारताने मागील वर्षाच्या तुलनेत कमी सोनं आयात केलं आहे। गेल्या वर्षी 757 टन सोनं आयात करण्यात आलं होतं, तर यावर्षी 721 टन। तरी सुद्धा खर्च जास्त झाला कारण आंतरराष्ट्रीय बाजारात युद्धांसारख्या घटनांमुळे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या। मग प्रश्न असा येतो की जर खरंच संपूर्ण देशाने 1 वर्षांसाठी सोनं खरेदी करणं बंद केलं तर त्याचा फायदा काय होईल? सर्वात मोठा फायदा म्हणजे जे 72 अब्ज डॉलर्स आपण परदेशात पाठवत आहोत ते देशाबाहेर जाणार नाही। भारताची थेट परकीय चलन बचत म्हणजेच फॉरेक्स सेव्हिंग ही बचत होईल आणि ही रक्कम जवळपास भारताचे संपूर्ण संरक्षण बजेट इतकी आहे। पण थांबा, ही ह्या गोष्टीची फक्त एक बाजू आहे, दुसरी बाजू त्याहूनही महत्त्वाची आहे। कारण भारतातील 1 कोटीहून अधिक लोकांच्या नोकऱ्या, देशाच्या GDPचा जवळपास 7% हिस्सा आणि अनेक बँकिंग व पैशांचे व्यवहार हे ज्वेलरी उद्योगावरती अवलंबून आहेत। जर का लोकांनी अचानक सोनं खरेदी करणं बंद केलं तर या संपूर्ण उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो। लाखो कोट्यवधी लोकांच्या रोजगारावर संकट येऊ शकतं, अनेक व्यवसाय अडचणीत येऊ शकतात। म्हणूनच सोनं खरेदी पूर्णपणे बंद करणं हा उपाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा समतोल राखत आयातीवर नियंत्रण ठेवणं आणि पर्यायी गुंतवणुकींना प्रोत्साहन देणं हा अधिक चांगला मार्ग ठरू शकतो।